प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो. मुख्यमंत्री चालवणार बाईक. भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा भव्य रोड शो करणार. नाशकातील धक्कादायक प्रकार. आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक. बंदूक रोखणारा तरुण ताब्यात. नाशिकचा डॉक्टर निखिल सौंदाणे गजाआड. कोरोना काळात सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणी अटक. सौंदाणेवर शासनाचे 3,37,00,000 बुडवल्याचाही आरोप. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचे आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 193 चे उमेदवार हेवांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा गंभीर आरोप. डोंबिवलीमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप असल्याचा शिवसेनेचा आरोप. भाजपचे उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी. जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप. अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा. शिंदेच्या सेनेच्या महानगर प्रमुखांवर ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्ते संतप्त. राज्यामध्ये मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले अवघे काही तास. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. सर्वच पक्षांचा दारोदार भेटीवर चर्चेचा असणार भर. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचाराचा झंझावात. अजित पवारांचे आजही गृह जिल्ह्यामध्ये रोड शो. मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर. शिलेदारांची घेणार भेट. शेवटच्या सभेलाही करणार राज ठाकरे संबोधित. नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवैसींवर घणाघात. हिरव्या सापाला मतदानातून उत्तर देण्याचं केलं आवाहन. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. बंगालमधील एसआयआर मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्स रुग्णालयामध्ये दाखल. वॉशरूममध्ये 2दा बेशुद्ध पडले धनखड. इस्रोच्या PSLV-C 62चं उड्डाण अयशस्वी. रॉकेटमधील सर्व 16च्या 16 उपग्रह अवकाशातच झाले नाहीसे. अमेरिकेचा इराणमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट. तणावजन्य परिस्थितीवर इराण सोडण्याचे दिले आदेश. अमेरिकेसाठी भारत सर्वात महत्वाचा देश. राजदूत सर्गेई गोर यांच्याकडून संबंध सुधारण्याचे संकेत. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर. पंतप्रधान मोदींनी जर्मन संबंधांबाबत केला अधोरेखित. अहमदाबादमध्ये जर्मनीचे चॅन्सेलर मर्ज यांच्याशी मोदींची सौहार्दपूर्ण चर्चा. WPL 2026 मध्ये ग्रेस हॅरिसचं वादळ आणि स्मृतीचा धमाका. आरसीबीचा UP वॉरियर्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय. बांगलादेशची सुरक्षेविषयीची भीती अनाकलनीय. भारतातील T20 वर्ल्ड कपची केंद्र बदलण्यास ICCचा विरोध.